आजकालची मुलं खरंच खूप स्मार्ट झाली आहेत. आमच्या वेळी आम्ही 10वी नंतर पोहायला शिकलो, पण आजची पिढी पाणी दिसलं की सरळ त्याच्याकडे धाव. आमचा छोटा मोदक तर पाण्याचा अगदी वेडा झालाय. त्याची पाण्याची ओढ पाहून आम्ही ठरवलं आता त्याला स्विमिंग शिकवायचं. तसा अजून खूप लहान आहे, त्यामुळे सध्या फक्त पाण्याची भीती जावी, पाण्याशी मैत्री व्हावी म्हणूनच त्याला स्विमिंगला घेऊन चाललोय, तेही पूर्ण काळजी घेऊन. स्विमिंग साठीची तयारी आम्ही आधीच केली होती. छोटासा स्विमिंग सूट, कॅप, गॉगल आणि काही क्यूट ऍक्सेसरीज. त्याला ते सगळं घालताना त्याचा एक्साइटमेंट पाहण्यासारखा होता. आरशात स्वतःकडेच बघून खुश होत होता. आम्ही आमच्या वेळी डब्बा लावून पोहायला शिकलो, पण ही पिढी लहान असूनही फुल स्टाईल मध्ये रेडी असते. आज सकाळपासूनच त्याची धावपळ सुरू होती. फिरायला जायचंय. त्याला अजून माहित नव्हतं आपण कुठे चाललोय, पण फक्त आउटिंग आहे म्हणून खूप खुश होता. स्विमिंग पूलवर पोहोचलो तेव्हा थोडा वेळ तो आजूबाजूला बघत होता. पाणी पाहिलं आणि बस एका जागी थांबेनाच थेट पाण्याकडे धाव घ्यायला तयार. पण आम्ही आधी थोडं त्याला समजावलं, हळूहळू जायचं, घाबरायचं नाही. सुरुवातीला पाण्याला हात लावला, मग पाय टाकला आणि चेहऱ्यावर वेगवेगळे एक्सप्रेशन्स. पहिल्या 2-3 मिनिटात थोडासा गोंधळलेला होता, पण लगेच कम्फर्टेबल झाला. शेवटी मलाच पूलमध्ये उतरून त्याच्यासोबत राहावं लागलं. त्याचा हात धरून हळूहळू त्याला पाण्यात चालवावं लागलं. त्याला पाण्यात उड्या मारायला, पाणी उडवायला खूप मजा येत होती. कधी माझ्यावर पाणी उडवतो, कधी स्वतःच हसत बसतो. थोड्या वेळाने आम्ही त्याला फ्लोटिंगची सवय लावायला सुरुवात केली. हात धरून त्याला थोडं पाण्यावर ठेवायचा प्रयत्न केला. पहिल्यांदा थोडा घाबरला, पण नंतर हळूहळू एन्जॉय करू लागला. मध्ये मध्ये तो पूलच्या बाहेर येऊन बसायचा, पुन्हा आत जायचा. म्हणजे फुल ऑन मूड होता त्याचा. आणि बरं का, आम्ही सेफ्टीची पूर्ण काळजी घेतली होती. त्याच्यावर सतत लक्ष, शॅलो पूल आणि काही बेसिक सपोर्ट आयटम्स वापरले, कारण सगळ्यात महत्वाचं त्याची सेफ्टी आणि कम्फर्ट. जवळपास 30-40 मिनिटं त्याने मस्त एन्जॉय केलं आणि शेवटी थोडासा दमला, पण चेहऱ्यावर एकदम सोल्युशन स्माइल. घरी येताना शांत बसला होता, म्हणजे आजचा दिवस त्याच्यासाठी खूप स्पेशल होता हे कळत होतं. तर असा होता आमच्या मोदकचा स्विमिंगचा डे 1. फुल फन, एक्साइटमेंट आणि नवीन एक्सपिरियन्स. आता पुढच्या दिवसांमध्ये तो अजून काय शिकतो, कसा प्रोग्रेस करतो हे बघणं मजेशीर असणार आहे. आमच्या मोदकची स्विमिंग प्रॅक्टिस, त्याचे क्यूट मुवमेंट्स आणि रोजची मस्ती पाहायची असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या सोबत या जर्नी मध्ये सहभागी व्हा.